नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरातून सुप्त संघर्षाचा धूर गेल्या काही दिवसात दिसत होता. त्यामुळे काहीतरी कुठेतरी आग लागल्याचा संशय सगळ्यांना येत होता. पण राष्ट्रवादीचे नेते सांगायचे की असं काही नाहीच आहे. पण काल राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत जे घडलं त्यात मनात धुमटणारी आग अखेर बाहेर पडल्याचं कळतंय. त्यामुळे धूर आगीचाच होता हेही आता स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष. सुनील तटकरेंची बैठकीत खतखत. तटकरे आणि भुजबळांमध्ये जुंपली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मंगळवारी देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. त्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याला किनार होती ती राष्ट्रवादीमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींची. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या बैठकीमध्ये आपल्या मनातली खदखद बोलून दाखवल्याची माहिती मिळते. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवणं यात मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर आमच्या दोघांवर टीका सुरू झाली. पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी त्यावेळी पुढे आला नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरूनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधले कोणीही पुढे आले नाहीत. त्यांनी आमची बाजू मांडायचा किंवा बचाव करायचा प्रयत्न केला नाही, अशी खंत सुनील तटकरे यांनी या बैठकीत व्यक्त केली. केवळ आम्हीच टीकेचे धनी काय व्हायचे असा प्रश्न तटकरे यांनी यावेळी उपस्थित केला. सुनील तटकरे या बैठकीमध्ये प्रश्नांची सरबत्ती करत असताना छगन भुजबळांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. जे झालं आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जायची गरज आहे, असं भुजबळांनी म्हटलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र तटकरे यांनी मी यावर बोलणार आणि याबाबत आता स्पष्टता यायला हवी असं म्हटल्याचीही माहिती मिळते. तटकरेंचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याचीही माहिती आहे. दरम्यान पक्षात कोणतेही वाद नाहीत अशी सारवासारव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जाते. काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही. फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या आमच्या समन्वय समितीचे. म्हणून मी त्यांना सांगितलं, बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे, दॅट्स ऑल. तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झालं, ते काय चुकीचं आहे. अशा प्रकारच्या त्यांनी काही भावना व्यक्त केल्या नाहीत. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतु संपूर्णपणे पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईत असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीला अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला केलेल्या पत्रप्रपंचामुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे नाराज आहेत अशा चर्चा आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाव नसल्यानं तटकरेंसोबतच पटेलही नाराज आहेत अशाही चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत कारकुनी चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी खुलासा केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक आयोगाला अजूनही नवी यादी दिली गेली नाही. त्यामुळे पटेलांची नाराजी कायम आहे असंही बोललं जात आहे. पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. प्रफुल्ल पटेल मुंबईतल्या बैठकीला हजर राहिले नाहीत. याची दोन कारणं असावीत अशी शक्यता आहे. एक, आपलं स्थान काय पक्षातलं हे त्यांना समजून घ्यायचं असेल आणि ते पक्षाच्या आत्ताच्या नेतृत्वानेच ते उलगडून सांगावं किंवा स्पष्ट करावं अशी त्यांची मागणी असणार. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक आयोगाला नवीन यादी दिली जाणार अशी माहिती मिळते. यात सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफांना संधी दिली जाणार असंही कळतंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत
सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेली खदखद यातून अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही असंच दिसून आलंय. पक्षातल्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे अशाही चर्चा आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.